जय हरी शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीच्या योजनांचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल, मग ते शेतकरी असू का विद्यार्थी असू, तर याच्या अगोदर आपल्याला युजर आयडी लागत होता, त्या माध्यमातून लॉग इन करता येत होतं. नंतर आला फार्मर आयडी, त्याच्या माध्यमातून लॉग इन करता येत होतं. आणि आता आलाय महा आयडी. आता आपल्याला महा आयडी आणि आधार कार्डच्या माध्यमातून यावर लॉग इन करता येते. म्हणजे यामध्ये वारंवार बदल चालू आहेत. आता तुम्ही म्हणता महाडीबीटीचं अनुदान मिळणं, पीक विमा मिळणं, कर्जमाफीची घोषणा झाली, त्याच्या याद्या लागणं, मग हे वारंवार बदल कशासाठी सांगता? पण काय आहे, आपल्या शेतकऱ्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या सांगावं लागतात. आता तुम्हाला सांगतो, या महाडीबीटीच्या माध्यमातून आपल्याला 93 पेक्षा जास्त सेवा या माध्यमातून मिळत असतात आणि त्या योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळत असते. आता ते शासन देत नाही लवकर, तो भाग वेगळा, आजचं उद्या मिळत, पण हे मिळवण्यासाठी बी काय गोष्टी कराव्या लागतात ना, आपण या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. कारण रुग्ण हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्याचे काम नीट होत नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे. कारण आपल्याला रुग्ण धरल्याशिवाय आऊत नीट चालत नाही, हे लक्षातच आहे. त्याच्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 1077 पेक्षा जास्त सेवा याच माध्यमातून दिल्या जातात. आणि आता यावर जर लॉग इन करायचं असेल तर त्या शेतकऱ्याकडं, त्या विद्यार्थ्याकडं महा आयडी असणं गरजेचं आहे. आणि हा महा आयडी कसा काढायचा? तर अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, आपण मोबाईलच्या माध्यमातून काढू शकतो. यासाठी पुन्हा कुठं जाऊन 100-200 रुपये घालायची गरज नाही. आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण सेपरेट त्याच्यासाठी केलेला आहे. कारण घरच्या घरी घर बसल्या शेतकऱ्यांना हा महा आयडी, विद्यार्थ्यांना महा आयडी काढता यावा, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सविस्तरपणे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला महा आयडी काढता येईल. आता यासाठी जे काही नवीन पोर्टलची निर्मिती केली, या अगोदर त्या पोर्टलला महाडीबीटी नाव होतं, आता त्याला महावन असं नाव आलेलं आहे. आणि या महावन पोर्टलच्या माध्यमातून यापुढे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा महाडीबीटी असेल, याचा लाभ मिळवता येणार आहे. अशी ही माहिती होती. आवडली असेल तुम्हाला, इतरही शेतकऱ्याला शेअर करा. आणि आपली माहिती जर तुम्हाला पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन बटनला दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जवान, जय किसान.